हा ओके. तर पहा या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा टॉपिक आहे तुमचा इंग्लिशच्या ग्रामरच्या दृष्टिकोनातून, चेंज द वॉइसच्या दृष्टिकोनातून, तो आहे ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस. स्पर्धा परीक्षेला नेहमी याच्यावरती प्रश्न असतो की ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करा, किंवा कधी कधी पॅसिव्ह वॉइस ऍक्टिव्ह वॉइस करायला सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करा किंवा पॅसिव्ह वॉइस ऍक्टिव्ह वॉइस करा. आता प्रथम आपण पहिला प्रश्न बघूया, सोपा प्रश्न बघूया की जेव्हा आपण ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा आपल्याला काय काय क्रिया कराव्या लागतील. आता इथे मी तुमच्या समोर एक सूत्र लिहिलं आहे पहा. ऍक्टिव्ह वॉइस लिहिलं एस प्लस व्ही प्लस ओ. याचा अर्थ काय? एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही फॉर वर्ब क्रियापद, आणि ओ फॉर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे कर्ता क्रियापद आणि कर्म असं सर्वसाधारणपणे वाक्याचे रचना असते. आणि ते जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा प्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं, म्हणजे कर्म घ्यायचं. कर्म इज ऑलवेज फॉलोड बाय टू बी फॉर्म, म्हणजे वर्तमान काळ असेल तर एम एज लिहायचं, भूतकाळ असेल तर वाज वेल लिहायचं. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं, बाय लिहून कर्त्याचे काय करा परत द्वितीय लिहायची. आता फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल तुमच्या समोर देतो मी, ते एक्झाम्पल तुमच्या लक्षात येते बघा. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे पहा. फॉर एक्झाम्पल सुनील रोट ए पोएम. आता या कदा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. सुनील रोट अ पोएम. आता सूत्र तुमच्या समोर आहे, त्या वाक्यात आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. प्रथम काय बघा, वाक्यामध्ये सुनील काय आलं, वाक्यामध्ये सब्जेक्ट आलाय पहा, एस आलाय म्हणजे सब्जेक्ट आलाय. रोट काय आले या ठिकाणी वर्ब आले, आणि अ पोएम वाक्यामध्ये काय आले ऑब्जेक्ट आले. म्हणजे सुनील कंपोजर अ पोएम, रोट अ पोएम. आता याचं आपल्याला काय करायचं आहे इथं? पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. पॅसिव्ह वॉइस करताना प्रथम आपल्याला काय लिहायचं? ऑब्जेक्ट काय येणार आहे? अ पोएम. आता रोट म्हणजे कोणता काळ आहे? भूतकाळ आहे. भूतकाळसाठी टिपिक रूप काय लिहायचं? वाज, पोएम वाज. रायचं तिसरं रूप काय लिहिणार? रिटर्न. अगदी बरोबर आहे, रिटर्न बाय सुनील. तर एवढा हा चेंज द वॉइसचा टॉपिक सोपा आहे. म्हणजे अशा रीतीने आपण काय केलं, सुनील रोट अ पोएम वाज रिटन बाय सुनील. म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस फोकसेस अपॉन द सब्जेक्ट, द रिअल डोअर ऑफ द ऑब्जेक्ट, द रिअल डोअर ऑफ द ऍक्शन. इन ऍक्टिव्ह वॉइस इज सब्जेक्ट, बट व्हेअर एज इन पॅसिव्ह वॉइस रिअल डोअर ऑफ द ऍक्शन ऑर डीड इज ऑब्जेक्ट वन. आपण असा प्रश्न विचारू शकतो की हु रोट पोएम? सुनील रोट अ पोएम. बट व्हॉट डिड सुनील राईट? व्हॉट डिड सुनील डू? सुनीलने काय केलं? तर पोएम लिहिली. म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये हा फरक आहे. आणि ऑफिशियल लँग्वेज मध्ये बऱ्याच वेळा पॅसिव्ह वॉइसचा वापर केला जातो. द कॅन्डिडेट्स वेअर बीइंग इंटरव्ह्यूड, द फाइल्स वेअर चेक्ड, द मेसेजेस वेअर सेंट, अशा प्रकारची वाक्यरचना केली जाते. आता सेकंड एक्झाम्पल बघा आपण. सेकंड एक्झाम्पल तुमच्या लक्षात येते का बघा आपण. असं म्हणा आपण, मिस्टर पाटील प्लेज क्रिकेट. मिस्टर पाटील प्लेज क्रिकेट. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला याचं ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. बघा मग आपण कुठल्या पद्धतीने करूया आपण या ठिकाणी. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी मिस्टर पाटील हे काय वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, प्लेज काय वाक्यामध्ये वर्ब आलेला आहे, आणि क्रिकेट काय वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. आता या ठिकाणी अगोदर ऑब्जेक्ट काय घ्यायचा आहे? क्रिकेट. आता क्रिकेट, आता प्लेज म्हणजे साधा वर्तमान काळ असतो. साधा वर्तमान काळ, जर क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागला तर तो साधा वर्तमान काळ असतो. मग काय येणार आहे? क्रिकेट इज. प्लेज तिसरूप करा. प्लेज काय येणार आहे? प्लेड. कोणाकडून? बाय मिस्टर पाटील. कळते का? तुमच्या लक्षात येते का? नेक्स्ट एक्झाम्पल अशा प्रकारचं सोडवा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल अजून. समजा असं वाक्य आहे पहा की शी, असं म्हणा आपण, शी ओपन अप द वेलवेट गिफ्ट बॉक्स. शी ओपन अप द वेलवेट गिफ्ट बॉक्स. आता या वाक्यात आपल्याला चेंज वॉइस करताना आपल्याला काय करायला लागेल बघा. शी ओपन अप द वेलवेट गिफ्ट बॉक्स. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शी सब्जेक्ट आहे, ओपन अप वर्ब आहे, द वेलवेट गिफ्ट बॉक्स हे वाक्यात ऑब्जेक्ट आलेला आहे.
प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? द वेलवेट गिफ्ट बॉक्स. भूतकाळ त्यामुळे काय लिहा? वाज लिहा. ओपनचं काय करा? तिसरं येतं ओपन अप. कोणाकडून? बाय. शीची द्वितीया काय करायची? मात्र हर करायची. अशा क्रमामध्ये कर्त्याच्या द्वितीया आयची मी, वीची अस, यूची यू, हिची ही, शीची हर, इटची इट आणि तेची देम होती. कळलं? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडू शकताय बा. ही असं म्हणा आपण, ही सीज अ पिक्चर. तो पिक्चर एक पाहतो. ही सीज अ पिक्चर. आता सीज म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. हा, आता क्रियापदाला एस किंवा एस प्रति आला का तो साधा वर्तमान काळ असतो. मग साधा वर्तमान काळ टू स्वरूप आपण एम इज आर घेतो. आता साधा वर्तमान काळ आहे ना, मग या ठिकाणी बघा ही ए वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, सीज काय वर्ब आहे आणि पिक्चर ऑब्जेक्ट आहे. मग अगोदर आपण काय लिहायचं? ऑब्जेक्ट. काय लिहिणार तुम्ही तर? अ पिक्चर. आता सीज म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. जर एस किंवा एस प्रत्यय असला का साधा वर्तमान काळ असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी स्वरूप काय असतं? एम इज किंवा आर. मग आता पिक्चर हा सिंग्युलर आहे, मग पिक्चर नंतर काय येणार आहे? इज येईल. पिक्चर इज. सीचं तिसरं रूप काय येणार आहे? तर सीन. कोणाकडून? बाय. अशा रीतीने बदल होत असतात. हे अशा रीतीने आपण ऍक्टिव्हाइज करतो. ऍक्टिव्हाइजचं परत पॅसिव्हाइज करायचं. आता अशा वाक्यामध्ये समजा एखादा चालू काळ असेल, जसं ही इज रीडिंग अ बुक. असा एखादा एक्झाम्पल बघा. ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. आता या काळात आपल्याला पॅसिव्हाइज करायचा. जर कंटिन्युअस टेन्स असेल, आयएनजी प्रत्यय असेल तर त्याऐवजी बिंग वापरायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. जर वाक्यामध्ये आयएनजी प्रत्यय आला असेल तर त्याऐवजी काय लिहायचं? बिंग लिहायचं. म्हणजे आयएनजी प्रत्यय आला असेल तर ते कारण आपण काय करतो? त्या ठिकाणी बिंग स्वरूप लिहितो. म्हणजे या ठिकाणी बघा ही इज रीडिंग अ बुक. बघा ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, इज रीडिंग हे वर्ब आहे, अ बुक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आले. आपण अगोदर काय लिहायचं? अ बुक लिहायचं. अ बुक. आता या ठिकाणी बुक. आता बुक हा सिंग्युलर शब्द आहे, तिथं पण सिंग्युलर असल्यामुळे इज आले, मी ते इज लिहायचं. आता आयएनजी प्रत्यय काढायचा, त्याऐवजी काय लिहायचं? बिंग लिहायचं. बुक इज बिंग. रीड तिसरं काय लिहिणार तुम्ही? रीड. कोणाकडून? बाय. ही शब्दाची द्वितीया ही लिहायची. ऍक्टिव्हिटी फॉर्म असं म्हणतो आपण. सब्जेक्टिव्ह फॉर्म किंवा नॉमिनेटिव्ह फॉर्म म्हणजे आय, वी, यू, ही, शी, दे, इट, दे. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे आयची मी, अस, यू, हिम, हर, इट आणि दे. कळालं तुम्हाला? आता तुम्ही पुढचं सोडू शकताय. आता समजा चालू काय असेल, असं वाक्य असेल तर शी हॅड फिनिश द वर्क. शी हॅड फिनिश द वर्क. जर वाक्यात हॅव, हॅज, हॅड आला असेल तर त्यानंतर बिन वापरायचं पॅसिव्हाइज करताना. बिन वापरून पुढचं क्रियापद तिसरं रूप लिहायचं. हॅव, हॅज, हॅड आला असेल तर बिन वापरायचं. कसेल मग? शी हॅड फिनिश द वर्क. शी वाक्यात सब्जेक्ट आहे, हॅड फिनिश वाक्यात वर्ब आहे, द वाक्यात ऑब्जेक्ट आहे. अगोदर काय लिहायचं आपल्याला? द वर्क. द वर्क. आता हॅडचं काय करायचं? फक्त हॅड बिन करायचं. द वर्क हॅड बिन. फिनिश तिसरं काय करायचं तुम्ही इथं? फिनिश्ड. कोणाकडून? बाय हर. शी द्वितीय हर करा. द वर्क हॅड बिन फिनिश्ड बाय हर. म्हणजे चालू काळ असेल तर आयएनजी प्रत्ययाऐवजी बिन वापरलं. पूर्ण काळ असेल, हॅव, हॅज, हॅड असेल तर त्यानंतर बिन वापरायचं. मी याच्यावरती पाठीमागे एक केलेत काय व्हिडिओ तयार केलेत. पाठीमाग सुद्धा ह्याच्यावर मी चंद्रवायसवर 4-5 व्हिडिओ तयार केलेत. ते तुम्ही बघितले तर हा भाग आणखी तुम्हाला समजेल. मी त्यामध्ये बेसिक वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेत. आता आणखीन एक भाग बघा. समजा कॅन, कुड, मे, माइट, मस्ट आलं, मॉडेल बाल असेल तर त्यानंतर बीचा वापर करायचा. बी वापरायचं. जसं असं वाक्य बघा. फॉर एक्झाम्पल यू कॅन लिफ्ट अप दिस टेबल. यू कॅन लिफ्ट अप दिस टेबल. असं वाक्य. यू कॅन लिफ्ट अप दिस टेबल.
आता कॅन कुड मे माइट असेल तर बीचा वापर करायचा पॅसिव्ह म्हणजे कॅनचं कॅन बी करायचं कुडचं कुड बी समजा कॅन टच कॅन बी टच कॅन लिफ्ट कॅन बी लिफ्टेड. आता यू वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे कॅन लिफ्ट अप हे वर्ब आहे आणि दिस टेबल ऑब्जेक्ट आहे. कसे बघा प्रथम आपण काय लिहिणार इथं दिस टेबल अगदी बरोबर आहे दिस टेबल कॅनचं काय करा फक्त कॅन बी नाही कॅनचं कॅन बी करायचं कॅन बी आणि लिफ्टचं काय करा लिफ्टेड. दिस टेबल कॅन बी लिफ्टेड अप कोणाकडून बाय यू. किती सोपा प्रकार आहे बा. समजतंय का. आता पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवत आहे पुढचं सोडत एक्झाम्पल. आता तुमच्या समोर आरसा आहे म्हणजे सूत्र दिलेलं आहे मी. आता पुढचं एक्झाम्पल मात्र तुम्ही अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आले तर तुम्ही अशा रीतीने ते सोडवू शकता. पहा आता पहा पुढचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवा. बघा तुम्ही कसं सोडवताय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा असं म्हणा आपण मिस्टर अजित पवार जॉइन द बीजेपी. आता या काय आपल्याला चेंज द व्हाइस करायचं आहे. मिस्टर अजित पवार जॉइन द बीजेपी. अगदी बरोबर आहे छान सांगितलं. सो प्लीज क्लॅप फॉर हर. या ठिकाणी काय आलं मिस्टर अजित पवार हे वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे जॉईन काय आलेला आहे वर्ब आलेला आहे द बीजेपी काय आलं वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. अगोदर काय घ्यायचं आपण इथं द बीजेपी. आता जॉईन भूतकाळ असल्यामुळे वॉज द बीजेपी वॉज जॉईन कोणाकडून बाय मिस्टर अजित पवार. हा बघ तुमच्या लक्षात आला असेल. असं एक्झाम्पल आहे बघा रामू विन्स ए लॉटरी. रामू विन्स ए लॉटरी हे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. द फॉरेस्ट डिपार्टमेंट captured the forest department captured the leopard. forest department captured the leopard. आता बघा काय ठेवलं लक्षात जर क्रियापदाला येस प्रत्यय असला का तो साधा काळ असतो साधा व वर्तमान काळ. मग साधा वर्तमान काळामध्ये टू बी स्वरूप आपण काय घ्यायचं असतं एम इज किंवा आर. मग सांगा हे वाक्य कसे रामू या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे विन्स हे वर्ब आहे लॉटरी ऑब्जेक्ट आहे. अगोदर काय लिहिणार तुम्ही अ लॉटरी. आता विन्स आहे साधा वर्तमान काळ आहे म्हणून टू बी स्वरूप वर्तमान काळ आहे. मग विन्स असल्यामुळे काय येणार तर इज लॉटरी इज. विनचं ते स्वरूप काय लिहिणार वन कोणाकडून बाय राम. The forest department captured the leopard. अगदी बरोबर आहे तिने बरोबर सांगितलं. सो प्लीज क्लॅप फॉर हर. द फॉरेस्ट डिपार्टमेंट सब्जेक्ट आहे कॅप्चर्ड या ठिकाणी वर्ब आलेला आहे द लेपर्ड ऑब्जेक्ट आलेला आहे. मग या ठिकाणी अगोदर काय लिहिणार तुम्ही द फॉरेस्ट डिपार्टमेंट आता कॅप्चर्ड भूतकाळ असल्यामुळं टू बी स्वरूप काय लिहिणार तुम्ही वॉज. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज सॉरी हा तुमचं हे राहिलं फॉरेस्ट डिपार्टमेंट परत आलं सॉरी. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लेपर्ड म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट काय पकडलं तर लेपर्ड पकडला. मग द अगोदर काय लिहिणार तुम्ही द लेपर्ड. आता काय केलं भूतकाळ असल्यामुळे काय लिहिणार कॅप्चर्ड वॉज कॅप्चर्ड. द लेपर्ड वॉज कॅप्चर्ड कोणाकडून बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट.
आता मला सांगा, कोण मला सांगा लेपड या शब्दाचा अर्थ? लेपड या शब्दाचा अर्थ कोण करेक्ट कोण सांगेल त्याला मायातर्फे चहा. बघा आता ह्या शब्दामधला फरक आहे का तुम्हाला? लायनचा अर्थ माहित आहे, टायगरचा अर्थ माहित आहे, लेपर्ड सुद्धा माहित आहे, जागवार सुद्धा अर्थ माहित आहे तुम्हाला, पॅन्थरचा अर्थ माहित आहे. हे सगळे कॅट फॅमिली मधले प्राणी सगळे, हे कॅट फॅमिली. मग त्या ठिकाणी बघा सगळ्या शब्दांमध्ये थोडासा फरक आहे, आपलं कन्फ्युजन होतं आपलं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये करताना. लायनचा अर्थ काय? सिंह, किंग ऑफ अॅनिमल्स. तो काय पराक्रमी असतो, ब्रेव असतो, त्यामुळे त्याला काय प्रत्येक वर्षी काय त्याचं ही लागत नाही, इलेक्शन लागत नाही, तो ऑटोमॅटिक असतो, राजा असतो. टायगर वाघ, सगळ्यांना माहित आहे टायगर वाघ. आता हेतून खाली आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. लेपर्ड या शब्दाचा अर्थ आहे बिबट्या, बिबळ्या किंवा बिबट्या असं, म्हणजे जिम कॉर्बेटच्या भाषेमध्ये बिबळ्या, तर त्याला आपण बिबट्या असं म्हणतो. आता जागवार हा बिबट्यासारखाच प्राणी असतो, फक्त बिबट्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंग असतो. बिबट्या शेपटी जरा लांब असते आणि ती शेपटी कमी असते, आणि तो जास्त मगरीची वगैरे शिकार करतो पाण्यात. बिबट्या हा माकडांचे वगैरे किंवा झाडावर वगैरे बाकीच्या प्राण्यांचा शिकार करतो. पॅन्थर चित्ता विच इज ब्लॅक इन कलर, जो कलर ब्लॅक असतो त्याला आपण पॅन्थर असे म्हणतो. आणि चित्ता हे चित्ता हा चित्ताच असतो, उंच असतो, त्या पुढचे पाय पुढे असतात, मागचे पाय लांब असतात, आणि तो जास्त फास्ट पळतो, रन असतो. तो ताकदीनं कमी असतो ह्यांच्या सगळ्यापेक्षा, पण रनिंग न तो सगळ्यात जास्त असतो. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा भाग सगळ्यांना समजला असेल. आय होप तुम्हाला हा भाग कळाला असेल अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.